हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, आपण जी PYQ सिरीज आहे, गेले 13 लेक्चर जे आहे आपण कंटिन्यू करत आहोत. आज आपण सुरुवात करूया आपल्या 14व्या लेक्चरला. ओके, यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर यामध्ये आपण कृषी सेवक प्रश्नसंच विश्लेषण जे आहे ते इत्थम बघत आहोत, जे की आपल्याला अपकमिंग कृषी सेवक असेल, कृषी विद्यापीठ भरती असेल किंवा ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये जे कृषी विषयक घटक येतो त्यामध्ये आपण जे या सिरीजच्या माध्यमातून क्वेश्चन कव्हर केलेले आहेत ते तुम्हाला यामध्ये दिसतीलच नक्की 101%. ओके, सुरुवात करूया लेक्चरला. बघा, लेक्चर म्हणजे आपले क्वेश्चन स्टार्ट करण्याआधी हे जनरल ॲग्रिकल्चरचं टेलिग्राम चॅनल आहे, त्यामध्ये नियर अबाउट 11,000 लोक जॉईन आहेत. ओके, कशासाठी जॉईन करा म्हणते आहे, तर ज्या काही आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या रिलेटेड अपडेट असतील त्या या ग्रुपवरती मिळत, या चॅनलवरती मिळत असतात. आणि यामध्ये डेली बेसिसवरती जे आहे आपण ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते पोस्ट करत असतो. ओके, तर ऑब्जेक्टिव्हचा तुम्ही म्हणजे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्हिंगचा तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आणि हे आपलं, आता मी तुम्हाला सांगितलं की आपण किती 13 लेक्चर जे आहे ते कम्प्लीट केले. हे बघा, आपलं आहे युट्यूब चॅनल, जनरल ॲग्रिकल्चरचं युट्यूब चॅनल. तर याच्या प्लेलिस्ट मध्ये जायचं आहे आणि ॲग्रिकल्चर असिस्टंट नावाची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये पूर्ण 13 ही व्हिडिओ तुम्हाला एकत्र मिळून जातील. जर तुम्ही ऑल प्लेलिस्ट प्ले केली म्हणजे ते 13 लेक्चर तुमच्या इथे काय कंटिन्यू मध्ये सुरू राहतील. आणि जो कोणी एमसीआर PGCET किंवा व्हॉट एव्हर इट मे बी कशाचा अभ्यास करत असेल त्यासाठी एंटोमॉलॉजी, स्पेशल एंटोमॉलॉजीचे जे हॉट टॉपिक आहेत, ओके, की ज्यावरती क्वेश्चन आपल्याला दिसून येतो ते MCQ या सिरीज मध्ये आपण कम्प्लीट केले आहे. देन जे मुलं JRF, SRF किंवा नेटची तयारी करत असतील एंटोमॉलॉजीची, त्याच्यामध्ये जे टॉपिक की ज्यावरती आपल्याला क्वेश्चन हा नेहमी दिसतो आणि आपलं जे आन्सर म्हणजे आपल्याला कन्फ्युजन ज्यामध्ये आहे असे टॉपिक जे आहे या एंटोमॉलॉजीच्या सिरीजच्या माध्यमातून आपण कम्प्लीट केले आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि एकदा त्याला गो थ्रू करा. ओके, सुरुवात करूया क्वेश्चन्सला. बघा, क्वेश्चन काय आहे, ऍब्झॉर्ब्ड हायड्रोजन अँड ॲल्युमिनियम आर लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर. आणि ऑप्शन आहे ए सॉइल ऍसिडिटी, बी न्यूट्रॅलिटी, सी सॉइल अल्कलिनिटी आणि ऑप्शन डी आहे फर्टिलिटी. तर याच्यामध्ये यांनी काय सांगितलं की हायड्रोजन म्हणजे H+ आणि Al3+ आयन जेव्हा काय होतात, ऍब्झॉर्ब होतात, तेव्हा कंडिशन जी सॉइलची कंडिशन आहे ती काय होते, तर अमाऊंट ऑफ हायड्रोजन प्लस म्हणजे काय होते, ऍसिडिटी. ओके, काय होते, सॉइल ऍसिडिटी. ही कशाची रिस्पॉन्सिबल आहे, सॉइल ऍसिडिटीची. मग करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए. व न्यूट्रिलिटी म्हणजे याच्यावर कोणता चार्ज नसतो, तेव्हा पीएच आपला किती असतो, पीएच किती असतो सॉइलचा, तेव्हा 7 असतो. ओके, देन OH निगेटिव्ह जेव्हा असलं तेव्हा अल्कलिनिटी किंवा तुला आपण आम्लधर्मी जे गुणधर्म, आम्लारी धर्म गुणधर्म जे आहेत ते कशामुळे, OH निगेटिव्ह जेव्हा असेल आणि H पॉझिटिव्ह असेल तेव्हा सॉइल ऍसिडिटी. ओके, आणि सॉइल फर्टिलिटी जमिनीची सुपीकता हा याच्याशी कोणत्याही पद्धतीने रिलेटेड नाही आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन्फिल्ट्रेशन रेट इज जनरली लोअर इन द सॉइल ऑफ. इन्फिल्ट्रेशन रेट जो आहे तो लोअर असतो कशामध्ये, तर ऑप्शन बघा काय दिले आहे. ऑप्शन ए आहे हेवी टेक्स्चर, बी लाईट टेक्स्चर, सी मीडियम टेक्स्चर आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबव. तर बघा, जो इन्फिल्ट्रेशन रेट असतो जिथं कॉम्पॅक्ट सॉइल आहे, ओके, कॉम्पॅक्ट सॉइल आहे त्याच्यामध्ये काय होईल, इन्फिल्ट्रेशन रेट जो आहे तो लोअर असेल. आणि कॉम्पॅक्ट असते तर हेवी टेक्स्चर मध्ये. ओके, मध्ये असते हेवी टेक्स्चर मध्ये. आता तुम्ही हेवी टेक्स्चर म्हणजे काय, आपली जी ब्लॅक कॉटन सॉइल आहे ती जर बघितली असेल तर ती काय असते, एकदम कॉम्पॅक्ट असते. त्याच्यामध्ये इन्फिल्ट्रेशन जे काही पाणी आतमध्ये जाण्याचं काम आहे, सॉइल मध्ये इन्फिल्ट्रेट व्हायचं काम आहे, ते काय होते, कमी होते. जे की लाईट टेक्स्चर म्हणजे ज्याच्यामध्ये बघा, ज्या सॉइल मध्ये तुम्हाला आता जी खडकाळ जमीन आहे त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की पाणी लगेच मुरतं, पाणी लगेच झिरपतं. ओके, हे या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं होतं. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए हेवी टेक्स्चर सॉइल. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच स्टेज ऑफ टोमॅटो फ्रूट सुटेबल फॉर प्रोसेसिंग. आणि सर्वांना माहिती आहे की प्रोसेसिंग साठी आपण कोणता टोमॅटो फ्रूट यूज करतो, तर जे की पूर्ण पिकलेलं आहे. ओके, तर बघा आपण ऑप्शन मध्ये बघूया कुठं आहे ते ऑप्शन. तर ऑप्शन ए आहे इमॅच्युअर स्टेज, नाही. पिंक स्टेज, नाही. ऑप्शन सी आहे हार्ड राईप स्टेज, नाही. तर ऑप्शन डी काय आहे, अति पिकलेला टप्पा जो असतो ओव्हर राईप स्टेज, हे काय आपलं करेक्ट आन्सर आहे. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी. ओके,
द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्सटेन्शन. बघा एक्सटेन्शनच्या जनरली क्वेश्चन कशावरती येतो की त्याचं उद्दिष्ट काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचं ट्रान्समिशन वगैरे आहे, यावरती एक्सटेन्शनचा जो क्वेश्चन येत असतो. तर एक्सटेन्शन किंवा जे आपलं विस्तारणाचं काम आहे त्याचं मेन उद्दिष्ट काय आहे किंवा अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह, सॉरी मेन नाही, त्याचं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह काय असतं हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि ऑप्शन आहे बघा, ए रुरल डेव्हलपमेंट, बी इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी, सी रिअलाइज वन फुलेस्ट पोटेन्शियल आणि डी इन्क्रीज इन्कम. बघा इन्कम इन्क्रीज होण्यासाठी एक्सटेन्शनचं ऑब्जेक्टिव्ह असतं का, तर मुळीच नाही. ओके, इन्कम इन्क्रीज होणे किंवा प्रोडक्टिव्हिटी वाढणे हे कशाच्या कम्स अंडर कशामध्ये येतं की सस्टेनेबल ऍग्रिकल्चर असेल, ऍग्रोनॉमी असेल, त्याच्यामध्ये आपण पाहतो की प्रोडक्टिव्हिटी काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. ओके, किंवा एखाद्याची आपलं त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक्सटेन्शन म्हणजे विस्तारणाचं काम बिलकुलच करत नसतो. पण विस्तारणाचं मेन एक्सटेन्शन जे आहे, एक्सटेन्शनची जी डेफिनेशन आहे, ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन जनरली वर्क कशावरती करते की जे आता युनिव्हर्सिटीज असतील, ओके युनिव्हर्सिटीज असतील, त्याच्यानंतर जे काही सायंटिस्ट वर्क करत असतील, ओके सायंटिस्टचं वर्क असेल, ते वर्क फार्मर पर्यंत पोहोचवणं, फार्मर पर्यंत पोहोचवणं आणि फार्मरची काय करणं, डेव्हलपमेंट करणं, हे काय असतं, अल्टिमेट एम असतं ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन मध्ये. आता फार्मरची डेव्हलपमेंट म्हणजे काय की रुरल डेव्हलपमेंट. म्हणून आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए. ओके, करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन ए. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. व्हॉट द केमिकल सबस्टन्स इज प्रेझेंट इन अ टी. आणि ऑप्शन आहे बघा, ए कॅफिन. कॅफिन टिक, कॅफिन बघितलं आपण टिक करतो आणि समोर जातो, पण आपल्याला सर्व जे ऑप्शन्स आहेत ते एकदा रीड करायचे असतात. ओके, देन नेक्स्ट आहे थिओब्रोमिन, सी आहे पायपरिन आणि डी आहे ब्युटिरिन. तर बघा कॅफिन जो आहे हा कॉफीमध्ये असतो. कशामध्ये असतो, कॉफीमध्ये. आणि थिओब्रोमिन हा कंटेंट कशामध्ये प्रेझेंट असतं, टी मध्ये प्रेझेंट असतं. ओके, आणि कॅफिन कशामध्ये, कॉफीमध्ये. करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन बी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज रिच सोर्स ऑफ प्रोटीन. आणि ऑप्शन्स आहे बघा, ए वॉलनट, बी कॅश्यू नट, सी पीनट आणि डी मँगो. तर बघा क्वेश्चन हा आतापर्यंत आपल्याला कॅश्यू नट वरती विचारला होता. कॅश्यू नट हा कशाचा रिच सोर्स आहे, कॅल्शियमचा. कशाचा रिच सोर्स आहे, कॅल्शियमचा. मँगो हा कशाचा रिच सोर्स आहे, व्हिटॅमिन ए चा. ओके, आणि आपल्याला विचारलेलं कशाचं आहे, जर फॅट वगैरे लिपिड कंटेंट हे कशामध्ये असतं, वॉलनट मध्ये जास्त असतं. आपल्याला विचारलेलं काय आहे, प्रोटीन. तर प्रोटीन कंटेंट किती आहे पीनट मध्ये, पीनट मध्ये जे आहे रिच सोर्स आहे पीनटचा. ओके, आता पीनटला आपण फक्त ऑइलच्या दृष्टीने बघतो. ओके, ऑइल पर्सेंटेज आणि त्याचं प्रोटीन पर्सेंटेज जे आहे तुम्ही मला एकदा कमेंट करून सांगा. ओके, then next question आहे बघा, which of the following has highest ratio to takes to acceptance. ओके, तर ऑप्शन्स बघूया. याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की एक्सेप्टन्स, जे स्वीकृत करण्याचं गुणोत्तर आहे ते कशामध्ये जास्त असते. अगेन क्वेश्चन कशावरती आहे, एक्सटेन्शन वरती आहे. आता तुम्ही बघितलं असेल एक्सटेन्शन वरती आपल्याला क्वेश्चन जे जास्त दिसतात. रिझन काय आहे की कृषी सेवक, आपण एक्झाम कोणती देत आहोत, कृषी सेवक. कृषी सेवक असो की कृषी विद्यापीठ भरती असो. ओके, तर त्यामध्ये मेन फोकस काय असतो की आपलं जे इनोव्हेशन आहे, ओके जे काही सायंटिस्टचं इनोव्हेशन आहे ते फार्मर पर्यंत पोहोचवण्याचा आणि त्याच्या मदतला दुवा कोण असतो, कृषी सेवक असतो. म्हणून आणि याला आपण ऍग्रिकल्चर मध्ये काय म्हणतो, एक्सटेन्शन म्हणतो. म्हणूनच या एक्सटेन्शन वरचे जे क्वेश्चन आहे ते आपल्याला जास्तीत जास्त याच्यामध्ये पाहायला मिळतात. ओके, एक्सटेन्शन आपण मायनर म्हणून सोडून द्यायचा नाहीये. सांगायचं तात्पर्य हे होतं की एक्सटेन्शन आपल्याला मायनर म्हणून सोडून द्यायचा नाही आहे. ओके, बघा हायेस्ट एक्सेप्टन्स कशामध्ये असतं, ऑप्शन बघा, ए फार्म अँड होम व्हिजिट, बी मेथड डेमॉन्स्ट्रेशन, सी रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन आणि डी आहे कॅम्पेन. जर हाय एक्सेप्टन्स, आपण एक्सेप्ट केव्हा करतो, जेव्हा गोष्टी आपण काय करतो, जेव्हा आपण डोळ्यांनी बघतो, डोळ्यांनी त्याचे रिझल्ट बघतो. आणि आपलं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन. रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन मध्ये आपलं हे काय असतं, सीइंग इज बिलिव्हिंग. ओके, जे आपण पाहतो त्यावरती आपण विश्वास ठेवतो. सीइंग इज बिलिव्हिंग कम्स अंडर रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन आणि हे काय असते, हायली एक्सेप्टेड असते. आता मेथड डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला मेथड सांगून दिली किंवा आपण फार्मर किंवा फार्मला व्हिजिट केली आणि बघितलं. ओके, पण एक्झॅक्ट जे रिझल्ट दाखवले की बाबा पर्टिक्युलर ही व्हरायटी आहे, ओके ही व्हरायटी आहे, ही व्हरायटी आम्ही ह्या प्लॉट मध्ये पेरली होती,
ह्या रिजनला पेरली होती आणि या रिजन मधून ही जी आहे आता पर्टिक्युलर समजा आता सोयाबीनची व्हरायटी पीडीकेवी आंबा, यावरती पीडीकेवी आंबा जी व्हरायटी आहे यामध्ये आम्हाला पेस्ट इन्सिडन्स हे कमी मिळाला, कारण की त्याच्यावरची जे ट्रायकोम डेन्सिटी आहे ती जास्त आहे. त्याच्यामुळे काय झाले, इन्सेक्ट जे आहे इथे सेटलच होऊ शकले नाही. इन्सेक्ट सेटल होऊ शकले नाही म्हणजे काय, पेस्टिसाइडचा जो खर्च आहे तो कमी झाला. अल्टिमेटली इल्ड काय झालं, इन्क्रीज झालं आणि नंबर ऑफ शेंगा जे आहे, ओके, नंबर ऑफ पॉट जे आहे ते आपल्याला जास्त मिळालं. हे कशामध्ये असते, रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन मध्ये. जेव्हा तुम्ही नंबर ऑफ व्हरायटीज लावाल, 6 किंवा 7 व्हरायटी लावाल, त्याच्यामध्ये जे तुम्हाला बेस्ट वाटेल त्याला काय म्हणू आपण, रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन. आणि हे कधी जमतं, सीइंग इज बिलिव्हिंग. तेव्हा एक्सेप्टन्स काय असतं, जास्त असतं. अरे हा आपल्या मनाला वाटतं की ठीक आहे, आपण समजा आपण कोणती समजा JS 335 असेल, ओके, त्याच्यानंतर 736 असेल, आपण हे बऱ्याचशा व्हरायटी अशा लावलेल्या, त्याच्यामध्ये आपल्याला पीडीकेवी आंबा हे बेटर वाटलं तर आपला काय त्याच्यावर मन बसतं की कशाच्या बेसिसवरून, रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन जेव्हा आपण देऊ तेव्हा. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सीड रेट ऑफ सनफ्लावर कल्टिवेशन इज डॅश डॅश kg पर हेक्टर. आपल्याला इथे सरळ सरळ काय विचारलेलं आहे की सनफ्लावर कल्टिवेशनचा सीड रेट किती आहे. आणि ऑप्शन ए आहे बघा 3 to 4, B 5 to 8, C 8 to 10 आणि D आहे 10 to 12. हे बघा, ह्या गोष्टी मगअप करण्याच्या आहे की सनफ्लावरचा जो सीड रेट असतो तो किती असायला पाहिजे, 8 ते 10 kg पर हेक्टर असायला पाहिजे. ओके, then next question आहे बघा, which of the following is not a method of water conservation. आता वॉटर कन्झर्वेशन करण्याची कोणती एक मेथड नाहीये हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि ऑप्शन ए आहे बघा, रेन वॉटर हार्वेस्टिंग. जेव्हा वॉटर कन्झर्वेशनचा विचार येतो तेव्हा आपल्याला सगळ्यात मेन महत्वाचं काय दिसतं की रेन वॉटर हार्वेस्टिंग. देन आहे ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन. आता बघा, ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय की तुमच्याकडे बोअरवेल असेल, ओके, बोअरवेल असेल, त्याच्यामधून तुम्ही काय करता, पाणी जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करता, ग्राउंड वॉटर जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करत असतात. मग ही वॉटर कॉन्झर्वेशनची मेथड आहे का, तर बिलकुलच नाही. कारण की आपण याच्यामधून काय करत आहोत, वॉटर एक्स्ट्रॅक्ट करत आहोत, कॉन्झर्व नाही करत आहोत. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. वाईल इम्प्रुव्हिंग, हे बघा ऑप्शन सी बघा, इम्प्रुव्हिंग इरिगेशन इफिशियन्सी. आता इरिगेशन इफिशियन्सी जर आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे म्हणजे आपण काय करतो, ड्रीप इरिगेशनचा यूज करतो, ज्याच्यामध्ये इरिगेशन इफिशियन्सी काय असते, सगळ्यात जास्त असते. हे काय करते, डायरेक्टली डील कशाशी करते, वॉटर कन्झर्वेशन, इम्प्रुव्हिंग इरिगेशन इफिशियन्सी. जसं त्याला म्हणजे स्प्रिंकलरला आपण रिप्लेस कशाने केला आहे, स्प्रिंकलरला, कारण तसं लक्षात येत नाही, स्प्रिंकलरला रिप्लेस कशाने केला आहे, ड्रीप इरिगेशननी. ओके, याच्यामध्ये आपण काय 90% वॉटर, 95% वॉटर जे काय सेव्ह करू शकतो. देन अवॉइडिंग वॉटर वेस्टेज, जो अपव्यय आहे तो टाळला म्हणजे काय झालं, वॉटर कन्झर्व झालं. आणि आपल्याला काय विचारलं होतं की कोणती मेथड नाही आहे, ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन. सरळ सरळ तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या घरात, आपल्या शेतातली काय आहे, बोअरवेल. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द एक्सटेंट ऑफ लँड अंडर फॉरेस्ट इन इंडिया. आणि ऑप्शन आहे बघा A20, B16, ऑप्शन C21 आणि ऑप्शन डी आहे. तर करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी 21. रिसेंट डाटा बघून घेसाल, ओके, काहीतरी 22 समथिंग झालेली आहे. आणि रिक्वायर्ड किती असते बघा, आता क्वेश्चन आणखी काय येऊ शकतो की रिक्वायर्ड फॉरेस्ट लँड किती असते एका कंट्रीमध्ये, तर रिक्वायर्ड किती असते 33%. तशी इंडियामध्ये किती आहे 21%. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्ड इन सिम्बायोसिस. तर बघा, आपण हा क्वेश्चन मागेही बघितला होता की रायझोबियम जे आहे हे काय करते, सिम्बायोसिस असोसिएशन फॉर्म करते, कशासोबत, लेग्युम क्रॉप सोबत. कोणत्या क्रॉप सोबत, लेग्युम क्रॉप सोबत. आता अझेटोबॅक्टर तुम्हाला सॉर्गम वगैरे याच्यामध्ये दिसून ओके. त्यानंतर ॲझोस्प्रिलियम हे काय आहेत, असोसिएटिव्ह सिम्बायोटिक बॅक्टेरिया, असोसिएटिव्ह सिम्बायोटिक. आणि थिओबॅसिलस काय आहे, सल्फर बॅक्टेरिया आहे. आपल्याला विचारलं काय, सिम्बायोसिस म्हणजे काय, म्युच्युअल अंडरस्टँडिंगने एकत्र येणे. ओके, म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे याच्यामध्ये काय होतं, हा रायझोबियम काय करतो, N2 फिक्स करतो आणि हे जे लेग्युम क्रॉप आहेत हे काय करतात, त्याला फूड प्रोव्हाइड करतात. याला काय म्हणतो आपण, सिम्बायोसिस. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरदार इज दी व्हरायटी ऑफ. आणि ऑप्शन आहे बघा, एगावा, मँगो, पपया, बनाना. सरदार सर्वांना माहिती, व्हरायटी कशाची आहे, गव्हाची व्हरायटी आहे. करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन ए.
Then next question आहे बघा, इंडिया इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ ॲग्रोक्लायमॅटिक झोन. तर इंडियाचं जे आहे ॲग्रोक्लायमॅटिक झोन नुसार किती भाग पडतात हे विचारलेलं आहे. आणि ऑप्शन आहे बघा A10, B12, C15 आणि डी आहे 20. तर करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी. किती पडतात? 15. जर महाराष्ट्राचे विचारले तर आन्सर काय यायला पाहिजे? 9. आणि ॲग्रो इकॉलॉजिकल जर विचारले, ॲग्रो इकॉलॉजिकल झोन जर विचारले तर ते किती आहेत? 20 और 21 लक्षात ठेवा. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, या क्वेश्चन झालं की करेक्ट आन्सर काय? 15. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डिसीज इन्सिडन्स विथ देअर सिव्हिरिटी अँड अफेक्टेड एरिया डू नॉट मॅच करेक्टली. आता याच्यामध्ये काय विचारलंय की डिसीज इन्सिडन्स आहे आणि त्याची सिव्हिरिटी त्याच्यानुसार काय करतात, वेगवेगळे आपले जे डिसीजचे आहे टाईप पडत असतात. मग आपल्याला याच्यामध्ये त्यांनी डिसीजचं नाव सुद्धा दिलेलं आहे, डेफिनेशन सुद्धा दिले आहे. ओके, डिसीजचं नाव सुद्धा दिलं आहे आणि डेफिनेशन सुद्धा दिली आहे. आणि आपल्याला विचारलं आहे की डू नॉट मॅच करेक्टली, म्हणजे की जे चुकीचं आहे ते आपल्याला याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. आणि ऑप्शन आहे बघा ए, एंडेमिक. एंडेमिक म्हणजे काय की ऑकरन्स ऑफ डिसीज अक्रॉस कॉन्टिनेंट आणि वर्ल्ड ओव्हर. तर बघा, याचा सगळ्यात मेन एंडेमिकचं जे आहे, जी डेफिनेशन दिली आहे, याचं प्रॉमिनंट एक्झाम्पल म्हणजे कोरोना व्हायरस. ओके, तर त्याला आपण काय म्हटलं होतं? पॅन्डेमिक. पॅन्डेमिक म्हणजे काय की ऑल ओव्हर दी वर्ल्ड जेव्हा डिसीज ऑकर होतोय पूर्ण कॉन्टिनेंट मध्ये, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? पॅन्डेमिक. आणि इथं आपल्याला काय विचारलं आहे? एंडेमिक. काय म्हटलंय? एंडेमिक. एंडेमिक जो आहे तो काय असतो? फ्यू आयसोलेटेड लोकॅलिटी. फ्यू आयसोलेटेड लोकॅलिटी मध्ये काय असतो? फ्यू आयसोलेटेड लोकॅलिटी मध्ये फैलला असतो. ओके, सिव्हिअर असतो पण काय असतो? फ्यू आयसोलेटेड लोकॅलिटी मध्ये. ओके, जसं की लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो प्रॉमिनंट एक्झाम्पल आहे. ओके, कोणतं? लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, फायटोप्थेरा इन्फेस्टन्स, त्याला काय म्हणतो पण? एंडेमिक. ओके, त्याच्या नावातच आहे एंड, म्हणजे कुठंतरी काय होते तर फ्यू आयसोलेटेड लोकॅलिटी म्हणजे कुठंतरी त्याला काय एंड आहे. आणि डेफिनेशन जी दिली आहे ती कशाची आहे? पॅन्डेमिकची. कशाची आहे? पॅन्डेमिकची. आणि आता बघा, आपल्याला करेक्ट आन्सर तर समजलं की आपला ऑप्शन ए आहे म्हणून, पण आपण कधी रीड नसते केलेलं, आपण एकदा गोथ्रू करायला पाहिजे. इपिफायटोटिक म्हणजे काय की प्लांट डिसीज इन अ डिस्ट्रक्टिव्ह फ्रॉम ओव्हर दी वाईड एरिया. त्याला काय म्हणतो आपण? इपिफायटोटिक. की तो काय असतो? मोठ्या प्रमाणावर जे आहे प्लांट डिसीज जो आहे तो फैलत असतो वाईड एरियामध्ये, त्याला काय म्हणतो आपण? इपिफायटोटिक. इपिडेमिक म्हणजे काय की तो लार्ज एरियामध्ये येतो. ओके, आणि एकत्र येतो. त्याचं काही असं नसतं की आधी सिव्हिअरिटी होती. तो टाइम एका पर्टिक्युलर टाइम मध्ये कुठेही सिव्हिअर होऊ शकतो. जसं की पिंक बोलू. ओके, हे काय झालं? इपिडेमिक कॉज आहे. फाल आर्मी वर्म हा काय आहे? इपिडेमिक आहे. ओके, देन स्पोरॅडिक. स्पोरॅडिक काय आहे? फ्यू आयसोलेटेड लोकॅलिटी, जे की स्कॅटर्ड असते स्मॉल पॉकेट्स मध्ये आणि इरेग्युलर इंटरव्हल्स मध्ये. आणि आपला करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. तुम्हाला कळालेलं असेल. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, जेनेटिक मेल स्टरिलिटी इज व्हेरी कॉमन इन. आणि ऑप्शन आहे बघा ए, चायना ॲस्टर, बी, मारीगोल्ड, सी, गॅलेरिडिया आणि डी, दहलिया. तर करेक्ट आन्सर काय? जेनेटिक मेल स्टरिलिटी जी आहे ती कशामध्ये पाहायला मिळते? मारीगोल्ड मध्ये. आता बघा, जेनेटिक मेल स्टरिलिटी, सायटोप्लाझमिक मेल स्टरिलिटी, जेनेटिक सायटोप्लाझमिक मेल स्टरिलिटी जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, त्याचे जीएमएस, सीजीएमएस, सीजीएमएस जे आहे 3 टाईप पडतात. ते तिन्ही टाईपचे जे आहे पूर्ण पीडीएफ जे आहे मी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन विच सॉइल मायक्रोरायझा इज प्रीडॉमिनंट. आता मायक्रोरायझा वरती एक क्वेश्चन आला होता. मायक्रोरायझा म्हणजे काय की फंगस, ज्या फंगसचं काय असते, जे हायर प्लांट असतात. ओके, हायर प्लांटचे जे रूट आहे त्याच्यासोबत काय करते? असोसिएशन फॉर्म करते. त्याला काय म्हणतो आपण? मायक्रोरायझा. आणखी बघा, त्याच्यावर क्वेश्चन काय होऊ शकतो? त्याचे 2 टाईप पडतात, एंडोमायक्रोरायझा, एक्झोमायक्रोरायझा. ओके, आणि हा प्रीडॉमिनंट कुठं असतो? तर बघा, जिथं सॉइल जे आहे नायट्रोजन आणि फॉस्फरस डेफिशियंट सॉइल असते त्याच्यामध्ये मायक्रोरायझा काय असतो? प्रीडॉमिनंट असतो. त्याच्यामध्ये मायक्रोरायझा काय असतो? प्रीडॉमिनंट असतो. मग करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. बघा,
नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. विच ऑफ द फॉलोइंग आर अल्कली टॉलरंट क्रॉप एक्सेप्ट, आणि ऑप्शन आहे बघा ए बर्मुडा ग्रास, बी राईस, सी मेज आणि डी आहे शुगर बीट. तर अल्कली टॉलरंट जे आहेत ते बर्मुडा ग्रास, राईस आणि शुगर बीट ही सर्व काय आहेत, अल्कली टॉलरंट आहेत एक्सेप्ट मेज. ओके, एक्सेप्ट मेज. अल्कली टॉलरंट लक्षात ठेवायचे म्हणजे आपण हे आन्सर जे आहे ते इलिमिनेट करू शकतो. अल्कली टॉलरंट, सेन्सिटिव्ह. ओके, त्यानंतर ऍसिड टॉलरंट, ऍसिड सेन्सिटिव्ह, ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला लक्षात ठेवावंच लागतात. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फ्लोईंग इज अ टाइप ऑफ मेथड ऑफ इन्सेक्ट कंट्रोल, आणि ऑप्शन आहे बघा ए मेकॅनिकल कंट्रोल. आता मेकॅनिकल कंट्रोल म्हणजे काय, तर बघा ज्याच्यामध्ये आपण इन्सेक्ट कंट्रोल ज्याच्यामध्ये मॅन्युअल किंवा मेकॅनिकल डिव्हाइसेस यूज करून, मेकॅनिकल डिव्हाइसेस यूज करून जे ऑपरेशन फॉलोड आउट करतो, कशासाठी, फॉर द मॅनेजमेंट ऑफ इन्सेक्ट पेस्ट, त्याला काय म्हणायचं, मेकॅनिकल मेथड किंवा मेकॅनिकल कंट्रोल. ओके, मॅन्युअल म्हणजे कसं, आता स्टोअर्ड ग्रेन पेस्ट मध्ये आपण विनोविंग करत असतो. ओके, विनोविंग करत असतो. त्याच्यानंतर चाळणी, त्याच्यानंतर आणि मेकॅनिकल डिव्हाइसेस म्हणजे बघा टीन पत्रे लावतात, रॅट येऊ नये कोकोनटच्या फील्ड मध्ये म्हणून काय करतात, टीन पत्रे लावत असतात. हे काय आहे, याला म्हणतो आपण मेकॅनिकल मेथड. ओके, देन आहे रासायनिक, केमिकल मेथड. केमिकल मेथड मध्ये काय की यूज ऑफ इन्सेक्टिसाइड ऑर पेस्टिसाइड. ओके, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड ऑर पेस्टिसाइड, त्याला म्हणतो आपण केमिकल मेथड. क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे, फ्लगिंग करणं. तर बघा कल्चरल मेथड म्हणजे काय, कल्चरल मेथड म्हणजे की ज्या आपल्या अँसिस्टर पासून, ओके, परंपरागत ज्या काही रूढी परंपरा चालू आल्या आहे ती पुढे कंटिन्यू करणं, त्याला काय म्हणतो आपण, कल्चरल मेथड असं म्हणतो. आणि प्लगिंग जे आहे, नांगरणी, ही काय आहे, आपली परंपरागत मेथड आहे. प्लगिंग असेल, हरोईंग असेल, ह्या काय आहेत, कल्चरल मेथड आहेत. ओके, म्हणून आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. ओके, करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. देन आहे फिजिकल मेथड, भौतिक मेथड म्हणजे काय, याच्यामध्ये काय असते, यूज ऑफ फिजिकल फॅक्टर. ओके, फिजिकल फॅक्टर किंवा अबायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टर कोणते, अबायोटिक फॅक्टर कोणते येतात बघा, जसं की आता सनलाइट असेल. ओके, सनलाइट असेल, त्याच्यानंतर टेम्परेचर असेल, टेम्परेचर, त्याच्यानंतर रेनफॉल, याच्या हेल्पनी जे इन्सेक्ट कंट्रोल होतो त्याला काय म्हणतो आपण, फिजिकल मेथड असं म्हणत असतो. ओके, स्टोअर्ड ग्रेन पेस्टसाठी मेन इम्पॉर्टंट आहे सनलाइट. ओके, यूज ऑफ युव्ही रेडिएशन वगैरे हे कशामध्ये येते, फिजिकल मेथड मध्ये. आणखी याच्यामध्ये राहिलं की इन्सेक्ट कंट्रोल वरती दुसरं काय होऊ शकतं, दुसरी म्हणजे मायक्रोबियल कंट्रोल. मायक्रोबियल कंट्रोल आपण कशाला म्हणतो की यूज ऑफ फंगाय, फंगी, बॅक्टेरिया, त्याच्यानंतर डिफरंट व्हायरसेस. ओके, व्हायरस आहे जसे की एनपीव्ही असेल. ओके, एंटोमोपॅथोजेनिक फंगी, त्याच्यानंतर बीटी बॅक्टेरिया, याला आपण यूज करतो, त्याला काय म्हणतात, मायक्रोबियल मेथड. ओके, कोणती म्हणतात, मायक्रोबियल मेथड. आणखी मायक्रोबियल मेथड नंतर बायोलॉजिकल कंट्रोल एक कन्सेप्ट ऐकला असेल तुम्ही, कोणता, बायोलॉजिकल कंट्रोल. बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे काय, इन्सेक्टच काय करतो, इन्सेक्टला फीड, इन्सेक्टच इन्सेक्ट वरती फीड करत असतो आणि आपल्याला इन्सेक्ट कंट्रोलच्या मॅनेजमेंटला हेल्प करत असतो, ज्यामध्ये बघा येतं यूज ऑफ प्रिडेटर, ज्याला आपण काय म्हणतो, शेतकऱ्याचे मित्र म्हणतो, जसं की प्रिडेटर. आता शेतकऱ्याचे मित्र म्हणजे तुम्हाला एवढंच आठवते की अर्थवर्म. तर अर्थवर्म बघा, अर्थवर्म इन्सेक्टामध्ये येत नाही, अर्थवर्म हा ॲनिलिडामध्ये येतो. ओके, जर त्याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये आन्सर जर समजा अर्थवर्म असला तर ते कधीच टिक करायचं नाही. प्रिडेटर मध्ये काय येतो, त्याला आपण ढालकिडा म्हणतो, कॉक्सिनेला सेप्टम कॅटेटा, लेडी बर्ड बिटल. ओके, त्याच्यानंतर पॅरासाइट असतील, पॅरासिटॉइड असतील. ओके, पॅरासिटॉइड, ज्याचं बघा आपण पॅरासिटॉइड मध्ये आपण ट्रायकोग्रामा ऐकलं असेल. ओके, ट्रायचोग्रामा, येलो स्टेमवर मध्ये आपण ट्रायचोग्रामा जापोनिकम यूज करतो. त्यानंतर ट्रायचोग्रामा चिलोनीस, चिलोनीस ब्लॅकबर्नी, हे कशाच्या अंडर येतात, बायोलॉजिकल कंट्रोल. बायोलॉजिकल कंट्रोल आणि मायक्रोबियल कंट्रोल मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. इथे आपला आन्सर काय आहे, ऑप्शन सी, कल्चरल मेथड. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन विच सॉइल नायट्रोजन फिक्सेशन ऑकर बाय ब्ल्यू ग्रीन अल्गी, आणि ऑप्शन आहे बघा ए राईस सॉइल, सी सलाईन सॉइल, सोडिक सॉइल आणि डी सँडी सॉइल. बघा बीजीए जे आहे हा नायट्रोजन कशामध्ये फिक्स करत असते, तर भात शेतीमध्ये. ओके, म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ए, बीजीए, ज्याच्यामध्ये नॉस्टॉक किंवा अॅनाबिना यूज होतो. काय होतो, नॉस्टॉक किंवा अॅनाबिना. ओके, नॉस्टॉक किंवा अॅनाबिना जो आहे तो यूज होत असतो. The next question आहे, which of the following is not
ऍक्टिनोमायसिट्स. आणि ऑप्शन आहे बघा ए नोटोकॉर्डिया, बी म्युकर, सी मायक्रोस्पोरा आणि सी स्ट्रेप्टोमायसिस. आता बघा मला म्युकर काय आहे माहिती नाही, पण मला नोकार्डिया माहिती आहे, मायक्रोमोनोस्पोरा माहिती आहे आणि स्ट्रेप्टोमायसिस माहिती आहे की हे काय आहेत, ऍक्टिनोमायसिट्स आहेत. म्हणून याच्यामध्ये याला म्हणतात इलिमिनेशन मेथड. याला काय म्हणतात, इलिमिनेशन मेथड. की मला माहिती आहे की नोकार्डिया काय आहे, ऍक्टिनोमायसिट्स आहे. मायक्रोमोनोस्पोरा काय आहे, ऍक्टिनोमायसिट्स आहे. स्ट्रेप्टोमायसिस काय आहे, ऍक्टिनोमायसिट्स आहे. मग आपलं आन्सर काय आहे राहिलं, म्युकर. आणि आपल्याला विचारलंही काय आहे, नट. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन बी म्युकर. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सेफ मॉइश्चर कंटेंट फॉर पॅडी स्टोरेज इज. आणि ऑप्शन आहे बघा ए 5%, बी 12%, सी 16% आणि डी 20%. बघा आपल्याला एक जे हापूरचं स्टेशन आहे, ओके, इंडियन ग्रेन स्टोरेजचं जे स्टेशन आहे, त्यांनी आपल्याला स्टोरेज कंटेंटचे जे आहे, ओके, पर्सेंटेज, सेफ मॉइश्चर पर्सेंटेज जे आहे त्याची एक लिस्ट दिली आहे, जसं की सिरियल, पल्सेस आणि ऑइल सीड. त्याच्यामध्ये मॉइश्चर पर्सेंटेज किती असायला पाहिजे, सेफ मॉइश्चर पर्सेंटेज ची एक लिस्ट दिली आहे. कुणी दिली आहे, इंडियन, ओके, इंडियन ग्रेन स्टोरेज, जे की कुठं आहे, हापूरला. ओके, जे की कुठं आहे, हापूरला. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. तर सिरियलची रेंज किती दिली आहे आपल्याला, 10 to 12%. ओके, पल्सेस किती आहे, 10%. ऑइल सीड किती आहे, 8%. तर आपल्याला विचारलेलं कशामध्ये आहे, पॅडीमध्ये. पॅडी कशाच्या अंडर आहे, सिरियलमध्ये. तर 10 to 12%. आन्सर मध्ये काय आहे, 12%. म्हणून आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. हे जे 3 आहे हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. ओके, याचे पर्सेंटेज. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन आयोडीन टेस्ट टुंग्रो व्हायरस अफेक्टेड बाय ल्यूज शो डार्क डॅश डॅश स्ट्रिक वाईल हेल्दी ल्यूज रिटेन देअर ग्रीन कलर. बघा हा जो क्वेश्चन आहे हा खूप डीप मध्ये विचारलेला आहे. आणि हा क्वेश्चन आपल्याला विचारला याच्यासाठी असतो की आपले मार्क्स जे आहे ते कमी करण्यासाठी. ओके, कारण पेपर हा जो आहे जनरली सेट कसा होत असतो, एक असतो, एक लेवल, 3 लेवल असतात. ओके, हाय लेवल, मॉडरेट लेवल आणि लो लेवल. लो लेवलचे जे आहे वन लाइनर ते असतात काही प्रमाणात. जसं आता 60 क्वेश्चन आहे, 60 पैकी जे आहे 10-15 ऑब्जेक्टिव्ह जे आपल्याला लोअर केसचे दिसून येतात. मॉडरेट जे आहे ते 25-30 असतात. ओके, आणि हाय लेवलचे काही क्वेश्चन असतात जे की बनवलेलेच यासाठी असतात की तिथं आपण चुकायला पाहिजे. ओके, देन तसाच हा काहीसा क्वेश्चन आहे. त्यामध्ये काय विचारलं आहे की टुंग्रो डिसीज आपल्याला माहिती आहे कोण कॉज करतं, ग्रीन लीफ ओवर, GLS, नेपोटेटिक्स निग्रोपिक्टस किंवा नेपोटेटिक्स, सॉरी नेपोटेटिक्स तर मला सेकंड स्पीसीज आठवत नाहीये, 2 स्पीसीज आहेत. ओके, देन आयोडीन, त्याच्यासाठी आपण आयोडीन टेस्ट यूज करतो. ओके, त्यांनी काय विचारलेलं आहे की जे ल्यूज आहे ते डार्क स्ट्रीक दाखवतात, पण ते कोणत्या सॉइल मध्ये दाखवतात आपल्याला विचारलेलं आहे. तर कोणत्या सॉइल मध्ये, तर ते काय असते, रेडिश ब्राऊन. कोणते असतात, रेडिश ब्राऊन. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग रिक्वायर हायेस्ट आयसोलेशन डिस्टन्स. मग आपण हायेस्ट आयसोलेशन डिस्टन्स जे आहे ते बघितलं होतं, ते किती, 200 मीटर. आणि ते कशामध्ये असते, तर फाउंडेशन सीड मध्ये. म्हणून करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन ए. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, द मेजॉरिटी ऑफ पेस्ट ऑन पल्सेस बिलोंग टू मॉथ ग्रुप कॅटेगरी बट ओनली बटरफ्लाय विच इन्फेस्ट पल्सेस. बघा, आणि ऑप्शन आहे पिंक बटरफ्लाय, येलो बटरफ्लाय, ब्ल्यू बटरफ्लाय आणि ब्लॅक बटरफ्लाय. तुम्हाला सांगते, जी बटरफ्लाय आहे, जनरली बटरफ्लाय आपण सिट्रस बटरफ्लाय वाचलेला आहे. तर बटरफ्लाय जनरली काय असतात, लार्वल स्टेज जी असते त्यांची, लार्वल स्टेज काय असते, फायटोफॅगस. फायटोफॅगस म्हणजे काय असते, हार्मफुल. ओके, फायटोफॅगस किंवा हार्मफुल. सॉरी, परत लिहिते, बटरफ्लाय ही काय असते, जनरली लार्वल स्टेजला काय असते, फायटोफॅगस. आणि यालाच काय म्हणतो, हार्मफुल असते. ओके, ती काय करते, डॅमेज कॉज करते. आणि बटरफ्लायचा जो अडल्ट असतो, ओके, अडल्ट स्टेज जी असते ती काय असते, बेनिफिशियल. ऍज अ बेनिफिशियल यासाठी म्हणते आहे कारण ही काय करते, पॉलिनेशनला हेल्प करते. काय करते, पॉलिनेशनला हेल्प करते. आणि याला एक्सेप्शन आहे, मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की बायोलॉजी डील्स विथ एक्सेप्शनल फिनॉमिना. तर यामध्ये जे आहे पल्स क्रॉप मध्ये आपल्याला वेगवेगळ्या मॉथ दिसून येतात. ओके,
पॉड बोरर कॉम्प्लेक्स जो आहे तो आपण फर्स्टच लेक्चर मध्ये डिस्कस केला होता. ओके, पॉड बोरर कॉम्प्लेक्स कोणता कोणता आहे आणि त्याचे सायंटिफिक नेम. इथे काय विचारलेलं आहे की पल्सेस मध्ये अशी कोणती बटरफ्लाय आहे जी की मेजॉरिटी पल्सेस वरती काय करते, फीड करते पिजन बी वरती, तर ती कोणती आहे, ब्ल्यू बटरफ्लाय, जिची फॅमिली कोणती आहे, लायकॅनिडी. ओके, कोणती आहे, लायकॅनिडी, जे की पोमोग्रेनेट बटरफ्लायची आहे. कोणती आहे, ब्ल्यू बटरफ्लाय, ऑप्शन सी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, टेरेसिंग इज अन इफेक्टिव्ह मेथड ऑफ सॉइल कन्झर्वेशन. आणि बघा, ए डेझर्ट एरिया, बी हिली एरिया, सी रिव्हराईन एरिया आणि डी प्लेन. तर बघा टेरेसिंग जे आहे, टेरेसिंग जे आहे हे कशामध्ये फॉर्म होते, तर जनरली आपण हे कशामध्ये पाहतो, तर डोंगराळ भाग, हिली एरियाज मध्ये. करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन बी. ओके, अशा पद्धतीने बघा आजचे जे आपले क्वेश्चन आहे ते आपण डिस्कस केले आहे. जर समजा तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. ओके, जर तुम्ही आज लेक्चरला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड, जर तुम्हाला आवडलं, नक्कीच आवडलं असेल, लाईक करा, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा. थांबूया इथे. ओके, थँक्यू सो मच.